महाराष्ट्रात LPG सिलेंडर तुटवड्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. मुंबईपासून ठाणे, सोलापूर आणि पुण्यापर्यंत गॅसअभावी हॉटेल व्यवसाय आणि नाश्ता केंद्रांवर मोठा परिणाम झाला असून अन्नपदार्थांच्या किमतीतही वाढ झाल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबईत या तुटवड्याचा सर्वाधिक फटका फुटपाथवरील नाश्ता केंद्रांना बसला आहे. असंख्य चाकरमानी रोजच्या नाश्त्यासाठी या गाड्यांवर अवलंबून असतात. मात्र सिलेंडर संपल्यामुळे अनेक ठिकाणी LPG ऐवजी केरोसिन आणि कोळशाच्या शेगड्यांचा वापर केला जात आहे. याचा थेट परिणाम किमतीवर झाला असून 25 रुपयांना मिळणारे घावणे आता 30 रुपयांना तर 30 रुपयांचा डोसा 35 रुपयांना मिळत आहे. यामुळे ग्राहक संख्याही घटल्याची तक्रार व्यावसायिकांकडून केली जात आहे. दरम्यान सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काळा बाजारालाही खतपाणी मिळाल्याचं दिसून येत आहे. पूर्वी सुमारे 1700 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता थेट 5 ते 6,000 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचा समोर आला आहे. त्यामुळे लहान व्यावसायिकांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याने पर्यायी इंधनांचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ठाण्यातील परिस्थितीही गंभीर बनली आहे. येथे तब्बल 60% हॉटेल्स गॅसअभावी बंद ठेवावी लागली आहेत. काही ठिकाणी हॉटेल चालकांनी हॉटेलसमोरच चूल मांडून कोळसा आणि लाकडाच्या सहाय्याने स्वयंपाक सुरू ठेवला आहे. मात्र हा उपाय तात्पुरता असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत. सरकारने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे. सोलापुरातही गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. अनेक हॉटेल्सना त्यांच्या मेन्यूमधून काही पदार्थ काढून टाकावे लागत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी कामगार कपातीची वेळही आली आहे. गॅसचा प्रश्न लवकर सुटला नाही तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील पोळी भाजी केंद्रांवरही या तुटवड्याचा परिणाम दिसून येतोय. अनेक ठिकाणी चपातीचे दर दुप्पट झाले असून 5 रुपयांची चपाती आता 10 रुपयांना मिळत आहे. दररोज हजारांच्या संख्येने चपात्या पुरवणाऱ्या केंद्रांनाही याचा फटका बसला आहे. IT कंपन्या, रुग्णालये आणि इतर संस्थांना पुरवठा करणाऱ्या केंद्रांसाठी ही मोठी अडचण ठरत आहे. एकूणच LPG तुटवड्यामुळे केवळ हॉटेल व्यवसायच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा बजेटही कोलमला आहे. वाढती महागाई, कमी होत चाललेला पुरवठा आणि वाढता काळा बाजार या तिहेरी संकटामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या समस्येवर कितपत लवकर उपाययोजना करतं याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.